हे गाव आहे बरंडवा. रंडालच्या पुढे 2 किलोमीटर आलेलो आहे आम्ही. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आज नर्मदा मैताटणीचा रस्ता आहे सकाळचा आणि दुपार भोजन आमचं नानपाय बरं का. आज नर्मदा परिक्रमा करत असताना 101 दिवस आहे आजचा. 101 दिवस आहे. 101 दिवस झालेत आम्हाला. आणि संध्याकाळी मग आमचा आवली घाट आहे बरं का. हत्यारण संगम आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूप छान असं. या ठिकाणी आवलेश्वर महादेव मंदिर आहे. खूप छान असं तीर्थ आहे बरं का आजचं. चला तर आता रस्त्याने हे बरंडवा गाव आहे. पुढं असे छोटे मोठे गाव आहे. आज सगळा तटाणीच रस्ता आहे. हरा बघा सिद्ध बाबा आश्रम आहे आणि तालनगरी गाव आहे बरं का. खूप छान असे माझ्या तटावर आश्रम थाटलेले आहेत. या तालनगरीमध्ये हा सिद्ध बाबा आश्रम आहे. या ठिकाणी आम्ही चहा नाश्ता घेतोय. हरा नर्मदे नर्मदे हर नर्मदे नर्मदे चंद्र गोरक्षाया आदे सूर्यनारायण भगवान की जय. दियार सरे गुलताई जाधवताई वागचौरेताई गोलपताई. बघा खूप छान असं सकाळी थंडीत प्रस्थान झालं आमचं. रंडाल आणि बरंडवा यांच्यामध्ये हात हाटलेला आश्रम बरं का. नर्मदा मंदिर आहे. पंचमुखी हनुमान मंदिर आहे आणि खूप छान अशी सेवा झाली बरं का. सकाळी आमचं प्रस्थान होऊन आता पुढं आम्ही 2 गावं बरंडवा गेलं. आता हे तालनगरी आहे आणि या ठिकाणी सुद्धा सिद्ध बाबा आश्रम आहे. नर्मदा नक्षत्र आहे. खूप छान असं सगळे नाश्ता चहा पोहे घेऊन पुढे आम्ही मार्गस्थ होत आहे. खूप असं या ठिकाणी दादा गुरु पण आले होते. दादाजी गुरु किती दिन हो गए? परसो म्हणजे परवा दिवशी दादा गुरु आले होते इथं. दादा गुरुचं दर्शन आम्हाला रस्त्याने होऊ शकतं. आम्ही जरा थोडं 35 किलोमीटर जण हाणला तर, परंतु काय नर्मदा माया शक्ती तसं चालतोय आम्ही. पूर्ण आता मैताटणीचा रस्ता आज दिवसभराचा. पुढं कोकसर आहे. गौरी शंकर महाराज आहे त्यांची समाधी आहे जिवंत तिथं कोकसरला. पुढं दर्शन घेऊन समाधीचं आम्ही दुपार भोजन नानपाय. संध्याकाळी मुक्काम आवलेश्वर महादेव मंदिर आवली घाट आहे. त्या ठिकाणी हत्यार नदी संगम बरं का. आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे खूप छान असा. त्या ठिकाणी ते पवित्र स्थान आहे. संध्याकाळी आमची विश्रांती राहील. आजचा नर्मदा परिक्रमाचे दिवस गेले बराबर निघून. 8 ते 10 दिवसात आम्ही ओंकार गाठतोय. आणि नर्मदा परिक्रमा पायी करत असताना सगळे आम्ही ग्रुपनंच चालवले आतापर्यंत. फक्त नारायण सर आणि जाधव ताई पुढे 1 दिवसांनी पुढे आणि परेळकर बाबा आहे ते मंडला मार्गे गेल्यामुळे 8 दिवसांनी ते मागे आहेत. नाही तर आम्ही DR सर आहे, जाधव बाबा आहे, पंढरपूर बाबा आहेत, गुरेताई आहेत, वागचौरेताई आहे, गोलपताई आहे, स्वतः मी. आणि अशा प्रकारे हाच ग्रुप तुटलेला नाहीच आहे. कोणी म्हणतात तुटला ग्रुप पण तुटलेला नाही. एक मुक्कामाचा फक्त पुढं मागं होऊ शकतं. आणि कोणालाही अशा प्रकारे नर्मदा मैयाने सुखरूप आणलेले आतापर्यंत. सुखद असा प्रवास झालेला आहे. ते एकदम असे सुखद चाललेले आहे, आनंदात चाललेले आहे, मंगलमय अशा प्रकारे प्रवास हो राहिलेला आहे. बघा खूप छान असा या ठिकाणी मैताटणी रस्ता आहे आणि छान असं मयाचं रूप आहे. बागा आहेत सगळ्या. मिरच्या आहे, गहू आहे, तांबटे आहे. माझ्या समोर जाधव बाबा आहेत, पंढरनाथ बाबा आहे. आणि छान असा आजचा दिवसभराचा प्रवास मैताटणीच राहील. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. बघा खूप छान असा रस्ता आहे. हो नर्मदे हार. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 101वा दिवस आहे. सकाळी रंडाल आणि बरंडवा गावाच्या मध्ये थंड रस्ता आहे बरं का. कच्चा रस्ता आहे आणि खूप छान असं चालायला आनंद वाटतोय. थोडा थंडीचा गारवा आहे. याचं कारण सगळा बागायत एरिया आहे बरं का महाराज. जगळ जिकडे तिकडे आहे ना सगळा गहू आहे. नर्मदा मायाच्या तटाने चालणारा हा रस्ता आहे. बघा पुढं एक थोडं झाडांच्या पलीकडे नर्मदा माय वाहते आणि जिकडे पाहू तिकडे गव्हाच आहे बरं का. उभं पीक आलेलं आहे गव्हाचं. जवळजवळ नर्मदा परिक्रमा पायी करत असताना अमरकंठ करून आम्ही निघतो ना. एक अनूपपूर जिल्हा आणि दिंडोरी जिल्हा सोडता मंडला जिल्हा, नरसिंगपूर जिल्हा, नर्मदापुरम जिल्हा, हरदा जिल्हा आणि खंडवा जिल्हा. खूप गहू आहे बरं का. खरगोण, बडवाणी हे गव्हाचेच हे जिल्हे बरं का. खूप गहू असा पिकतो. गहूच गहू आहे. जिकडे पाहू तिकडे गहूच गहू आहे. आणि नजर पुरत नाही महाराज इतके प्लॉट मोठमोठे. नर्मदा मायाचे या लोकांना वरदानी. खूप छान असा गव्हाचं उभं पीक आलेलं आहे. माझ्या समेत आता पंढरपूर बाबा आहे. बोला बाबा. निस्ता गहूच काय नर्मदे मातेचं नुसतं पाणी जर रानात फिरलं तर सोनं पिकल्यासारखं. पपई, केळी, झाडं समजा पाणी पिलं तर माणसाची दुखणी जाते. ती काय राहत नाही, साखर राहत नाही, BP राहत नाही, दुखायचं काय नाव नाही. काय झाडी, काय डोंगर, काय
पक्षी कावळं हो बघण्याजोगं समजा उगं होय 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 नर्मदे हार नर्मदे मच्छिंदर गोरक्षा आदेश आदेश गोरक्षा खूप छान असा रस्ता सापडलेला आहे बऱ्याच दिवसानंतर. बघा या 2 धारा आहे नर्मदा मैयाच्या, 2 धारातून नर्मदा मैया वाहते आणि खूप विस्तीर्ण पाणी पाणी एकदम छान आहे. निळ्या निळ्या आकाशासारखं पाणी आहे. खूप जास्त बागा इथे. खूप छान असा सुंदर नजारा आहे नर्मदा मैयाचा. चालताना आनंद ऊर्जा आणि उल्हास वाटतो. बघा नर्मदा मैयाचे वरून रूप पाहतोय आम्ही. खूप असं नवीन जोगं रूप आहे, डोळ्यात भरण्याजोगं रूप आहे मैया. खूप जास्त छान वाहते, पाणी एकदम स्वच्छ आहे, आरशासारखं पाणी एकदम छान. आणि बघा या 2 धारामध्ये मैयाच्या दर्शन होते आम्हाला. खूप छान असा नजारा आहे नर्मदा मैयाच्या ह्या तटावर उभे आम्ही. हे कोकसर गाव आलेलं आहे आणि कोकसर गावामध्ये गौरीशंकर महाराज आहे का ज्यांच्या 18 नर्मदा परिक्रमा पायी झाले आहेत आणि त्या पण 3 वर्ष 3 महिने 13 दिवस बरं का. खूप अशी बाबांनी साधना केली महाराजांनी. दिवस आपलं जे उभं आयुष्य नर्मदा मैयाला वाहिलेलं आहे. आपण पुढं नर्मदा मैयाच्या तटाने पुढं गेल्यानंतर एक अर्धा किलोमीटर त्यांचं दर्शन घेणार समाधीचं. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो. आजचा आम्ही आलेलो कोकसरमध्ये. या ठिकाणी खूप असं नर्मदा मैयाचं रूप आहे, छान आहे. तुकोपर जसं म्हणतात काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या कारणे प्रदक्षिणा तुळशीच्या. बघा युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. खूप छान असा या ठिकाणी नर्मदा मैयाचा नजारा आहे. पुढं कोकसर गाव आहे आणि गौरी शंकर महाराजांची समाधी बघा तिथं. या ठिकाणी मैया तटाने चालत असताना आजचा पर्व काळी होळी आहे. आज सण आहे, होळीचा सण आहे. पायी करत असताना खूप छान असा आजचा दिवस मैया तटाने चालू जाऊ राहिला आहे. बघा नर्मदा तटाने प्रस्थान झालं सकाळी रंडाल गावातून. पुढं खूप छान असा तालनगरीमध्ये 4 नाश्ते घेऊन आता आम्ही संगम आलो बरं का. संगम कोणता म्हणाल तर कौशल्या महानर्मदा संगम आहे बघा. बघा खूप असं छान पाणी आहे आणि महानर्मदा जाऊन लगेच मिळते. इथं कोकसर आहे गाव आहे, कोकसर गाव आहे. नर्मदा मैयाचा आणि कौशल्याचा संगम आहे बरं का. खूप छान असं पाण्याला वेग आहे इथं नर्मदा मैयाला आणि हा संगम आहे बरं का. इथं या संगमावरच या ठिकाणी हा आश्रम आहे. या ठिकाणी कोकसर गावाच्या या तटावर आणि पुढे कोकसर गाव बरं का. इथं गौरी शंकर महाराजांची समाधी आहे जिवंत. हा संगम आहे नर्मदाच्या तटावर बसलेलं आहे. गौरी शंकर महाराजांचं हे समाधी स्थळ आहे आणि बघा सगळ्यांनी दर्शन झालेले समाजस्थळाचे. एक आख्यायिका तुम्हाला 2 मिनिटात मी वाचून दाखवतो गौरी शंकर महाराजांची. गौरी शंकर महाराजांनी उभं आयुष्य नर्मदा मैयाला समर्पित केलं आणि समर्पित करताना त्यांनी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाच्या अशा परिक्रमा किती केल्या असेल तर 18 परिक्रमा केल्या बरं का. 18 परिक्रमा करत असताना अगदी मन उदास झालं. उदास या कारण झालं का एवढं जीवन नर्मदा मैयाला आम्ही समर्पित केलं मी, तरी नर्मदा मैयाने मला दर्शन दिलं नाही. भगवान आशुतोष शंकरांना दर्शन दिलं नाही. उदास होऊन याच ठिकाणी नर्मदा मैयाच्या पात्रात ते घुसले आणि घुसताना देह समर्पित करावं या न्यायानं ते मैयाच्या पात्रात अगदी निम्म्या भागी गेले बरं का. आपण पाणी एवढं खोल असताना सुद्धा नर्मदा मैया एक बालरूपात येते आणि महाराजांचा हात धरते. महाराज चला बाहेर. तर विचारलं महाराजांनी का मला नाही आता जगायची इच्छा. नर्मदा मैयाने स्वतः चतुर्भुज असं दर्शन दिलं मैयाच्या रूपात नर्मदा मैयाने आणि बाहेर आल्यानंतर म्हणे महाराज तुमच्या समेत चालणारे जे भगवान आशुतोष ह्या रूपात आहे. कोणत्या रूपात आहे का तुमची ती सेवा करतायत, भांडे घासतात, पंक्तीमध्ये वाढतायत, असे असणारे आशुतोष महादेव भगवान आहे. हे तुम्ही त्या भोला नावाने तुम्ही त्याला हाका मारतायत. तो भोला नसून तो भोलेश्वर महादेव भगवान आहे. तुम्ही त्याला ओळखलेला आत्तापर्यंत ओळखलं नाही. तर तोच आशुतोष भगवान तुमच्या समेत चालतोय गेले किती वर्ष. आणि मग नंतर त्याने भगवंताने भोलेनाथाने स्वतः आपल्या रूपात गौरी शंकर महाराजांना दर्शन दिलं. ही आख्यायिका फार मोठी तुम्हाला 2 शब्दामध्ये वाचून दाखवली थोडक्या शब्दामध्ये. चला तर आता महाराजांचं दर्शन घेऊया समाधी स्थळाचं. हे जागृत या ठिकाणी संजीवन समाधी बरं का. जिवंत समाधी जशी ज्ञानोबरायांची आळंदीला संजीवन समाधी तशी संजीवन समाधी. चला तर आता दर्शन घेऊया. हर हर नर्मदे. या ठिकाणी बघा हे आशुतोष महादेव भगवान आहे, पिंड आहे. या ठिकाणी हे समाधी स्थळ आहे बरं का. खूप छान असं हे समाधी स्थळ आहे आणि गौरीशंकर महाराजांची या ठिकाणी संजीवन समाधी. या ठिकाणी अखंड ज्योत चालते बरं का. गेले कित्येक वर्ष या ठिकाणी अखंड ज्योत चालते. या ठिकाणी किती वर्ष ते सांगता येणार नाही. ही अखंड ज्योत आहे बरं का. काशी नंदजी दादाजी अखंड ज्योती हा. आणि
हा सगळा परिसर सगळा स्वच्छता आहे या ठिकाणी गावामध्ये कोकसर गावामध्ये ही समिती, या समितीला सदस्याने म्हणे का एवढी स्वच्छता ठेवतात या ठिकाणी अनेक परिक्रमाशांकरता इथं अन्नक्षेत्र आहे. खूप खूप धन्यवाद. गवघाट आहे आणि खरखेडी गाव आहे बरं का. खूप अशी छान कमान आहे या ठिकाणी. आम्ही दुपारा भोजन इथे घेतो. आज सोमवार आहे, फराळ पण आहे. आश्रम आहे हा, मयत गाव आहे सगळा या ठिकाणी. हर नर्मदे हर. हे हातनापूर गाव आहे आणि हत्यार नदीमुळे या गावाला हातनापूर नाव पडलेलं आहे. हे हातनापूर गाव आहे आणि आवले घाटवर संध्याकाळी आमची विश्रांती आहे. आता 5 वाजलेले संध्याकाळचे. खूप छान असं दिवसभराचा प्रवास झाला. 25 ते 26 किलोमीटर आलेलं आहे. या गावात सुद्धा संगम आमचं संध्याकाळी स्नान होईल आणि मुक्काम पण विश्रांती बरं का. खूप छान असा गाव आहे. पुढं घाटावरच संध्याकाळी आमची विश्रांती. आवली घाट म्हणतात. हत्यारण संगम आहे, भीमकुंड आहे, आवलेश्वर महादेव मंदिर आहे आणि दोन्हीवाले दादा त्यांचा पण आश्रय आहे बरं का. हरार रंगबली महावीर बजरंगबली की जय. आशुतोष महादेव भगवान आहे. चला तर आता विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेऊया आपण. या ठिकाणी आवली घाट आहे आणि आवली घाटावर बघा हे रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणी बरं का. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाथ आणि मग सुखा काय होणे झाले सोयरे त्रिभुवनी. देव केला ऋणी रीती सिद्धी वाहे पाणी लक्ष लावार चरणी म्हणे नामयाची जणी. विठ्ठल रुक्मिणी बरं का. हे आवली घाट आहे आणि आजची विश्रांती त्याची हत्यारण संगम आहे. आणि इथं बघा या आवली घाटावर आजची विश्रांती आहे. चला काही खाली या ठिकाणी आश्रमात आम्ही आसनं लावतोय. नर्मदे हॅलो मच्छिंदर गोरक्षाय आदेश आदेश आदेश. या ठिकाणी आजची विश्रांती आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 101वा दिवस आहे. नर्मदे यार बाबा, नर्मदे नर्मदे. बघा दर्शन घेतात बघा. खूप असं प्रेम आहे. बाबांनी माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. इथं बैतूलच्या बाबांनी खूप अशी साधना केली. बाबांचं निर्वाण झालेलं आहे. 5-6 वर्ष झालीत. सुरुवातीला येताना खूप असा आनंद घेतला आम्ही बाबांच्या समेत सत्संगामध्ये. या ठिकाणी आजची विश्रांती बघा. हा आश्रम आहे. खूप छान असं या ठिकाणी माता पार्वती आहे आणि आशुतोष महादेव भगवान आहे बघा. या ठिकाणी भगवान बोले ना ते बघा. हर हर महादेव. हे नंदिकेश्वर महादेव भगवान आहे आणि बघा हे आवलेश्वर महादेव भगवान आहे बघा. आवलेश्वर महादेव भगवान की जय. नर्मदा मैया की जय. हत्यार संगम आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आवलेश्वर महादेव मंदिर आहे आणि खूप छान असा या ठिकाणी आजची विश्रांती संगम बरं का. आमची आसनं लावते आम्ही आता. आज नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 101वा दिवस आहे. शुभ या ठिकाणी शुभरात्र. नर्मदे हर नर्मदे हर. शुभरात्र. पाषाण म्हणून लिंगा, नदी म्हणून गंगा. या ठिकाणी मा नर्मदा आणि हत्यारण संगम आहे. इथं पुढं जे ही जी दगडात विटात बांधलेली जी पुढं उंच हा वटा आहे. हा साधूचा आहे बरं का. साधू या ठिकाणी साधना करतात. सकाळच्या बारी ब्रह्ममुहूर्त उठतात आणि पाण्यामध्ये तासन तास साधना करतात या संगमावर, हत्यार नदी संगमावर. आणि हे जे पत्थर आहे हे भीमदादाने आणून टाकलेले बरं का. भीमदादाची एक मागणी होती नर्मदा मैयाला का तू माझ्याबरोबर लग्न कर. नर्मदा मैयाने आड घातली. आठ अशी घातली महाराज की मी तुझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे, परंतु एक मला तू फक्त या ठिकाणी आडून दाखव. म्हणून हे भीमदादाने आणून टाकलेले पत्थर आहे बरं का. हे खडक नाही, आणून टाकलेले मोठमोठे पत्थर आहे आणि पाण्यामुळे आता गुळगुळी झालेले आहे ते. पुढं पण तुम्हाला सांगतो इथं भीमकुंड आहे. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर हत्यार नदी संगम आहे, भीमकुंड आहे. इथं नर्मदा मैया नाही त्याला अडवता आली, कारण नर्मदा मैया उंच उंच असे पर्वत भेदून आलेली आहे आणि भीमदादाची जी इच्छा होती ती अपूर्ण राहिली. परंतु इथं जे पत्थर दिसतात तुम्हाला हे मोठमोठाले असे पाषाणी, तर हे पाषाण आजही साक्षी देतात बरं का. साक्षी अशी देतात का भीमदादाने जे पत्थरांना हात लावलेला आहे, पाषाणांना हात लावला आहे, त्या प्रत्येक पत्थरावर ओम नमो शिवाय, महाकालेश्वर असे नाव आहे. मी आता तुम्हाला आतमध्ये जाऊन नाही दाखवत. बघा इथं नमो शिवाय, इथं इथं नाव आलं बघा. हे जे आहे ना हे भीमदादाने आणून टाकलेले पत्थर आहे आणि
नर्मदा मैया पुढं पार करून गेलेली नाही अडवता आली भीमदादाला. परंतु या ठिकाणी मला आनंद वाटतो सांगताना का जे भीमदादाने पत्थर आणून टाकले या ठिकाणी कुंड तयार झालं बरं का. हे कुंड कोणतं म्हणाल तर भीमकुंड आहे बरं का. आणि पुढं ते आवलेश्वर महादेव मंदिर आहे ते लाल रंगाचं. हे पकडा तुम्हाला मी दाखवतो झूम करून. आम्ही उत्तर तटाने चालताना दर्शन घेतलेले बघा. हे आवलेश्वर महादेव मंदिर आहे, खूप छान आहे बरं का. त्याची तुम्हाला माहिती सांगितली त्या आवलेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर हे भीमदादाने आणून टाकलेले पत्थर आहे. मैया इथं नाही अडू शकली. मैया खूप अशी पुढं धावत गेलेली समुद्राला पश्चिमेकडे. तर हा एक कुंड आहे, इथं हत्यारा नदी संगम आहे. या संगमावर आम्ही आता आज स्नान करतोय. आज होळीचा पर्व काळ आहे. आणि बघा प्रत्येक दगडावर ओम नमो शिवाय, महाकालेश्वर असे नाव आहेत. बरंच आता कल्पचे कल्प गेलेत. पाणी भोलेनाथ आशुतोष या ठिकाणी हो पाण्यामुळे जे गुळगुळी झालेले. इथं पण जय महाकालेश्वर आहे बरं का. जय महाकालेश्वर आहे बघा. या ठिकाणी जो पेंटर आहे तो भीम पेंटरच आहे या नावानेच आहे. जय गजानन आहे, गजानन बाबाचा आश्रम आहे. या ठिकाणी महाकालेश्वर नाव आहे बरं का. आणि जे जे कुंडाला भीमदादाने हात लावलेला आहे, जे जे पाषाणाला हात लावलेला आहे ते ठिकाणी हे नाव देण्यात आलेलं आहे. हा या ठिकाणी जय श्री उमापती महादेव भगवान की जय. बघा हे खूप अशा प्रकारे पत्थर आहे. मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली ही. आणि बघा हा संगम आहे बरं का. या ठिकाणी संगमावर आम्ही स्नानाला आलेलो आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले. आमच्या माता भगिनी पंढरीनाथ बाबा आहे, जाधव बाबा आहेत, नर्मदे. हा हे भीमकुंड आहे बरं का महाराज. या भीमकुंडावर आम्ही आता स्नान करतोय. नर्मदा मैयाचे 2 रूपात धारा झालेले आहे. तिकडून एक हे दिसते ते पुढं एक हा जो खडक आहे, खडकाच्या पलीकडे एक धार वाहते. आणि बघा हे हत्यारा नदी संगम आहे. हा या संगमावरच आजचा मुक्काम आहे आमचा. मोठमोठे पत्थर आहे, तुम्हाला दाखवले जेवढी होता तेवढी माहिती देतो मी. या ठिकाणी हा या संगमावर आता आमचे स्नान होत आहेत. बघा हे हत्यारा नदी आहे. नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर. सूर्य मावळतीच्या दिशेने झुकतोय. हर हर नर्मदे.